कधी कधी आयुष्यात संघर्ष हा इतका मोठा असतो की तोच यशाचा पाया रोवतो. अपयश, असंख्य नकार यांमुळे माणूस घडतो. आज आपण अशा व्यक्तीला भेटणार आहोत, ज्या व्यक्तीने अनवाणी प्रवास केलाय, ज्याला शाळेसाठी अगदी पुस्तकांची मागणी कुठेतरी करावी लागली आणि कुणाकडून तरी मदत घ्यावी लागली. शेतकऱ्याचा मुलगा अगदी खेडेगावातून मुंबईकडे येतो आणि तीही फक्त एक पेटी घेऊन. अभ्यासाची भूक इतकी की तो मुंबईत आल्याच्या नंतरही PhD करतो आणि डिरेक्टर म्हणून ह्या इंडस्ट्रीत स्वतःच्या बळावरती नावारूपाला येतो. चला तर भेटूया डॉक्टर विजयकुमार देशमुख यांना आणि जाणून घेऊया त्यांच्या प्रवासाची कहाणी. Welcome to Spill the Tea, sir. We are very lucky and fortunate to have you with us today. थँक्यू. मलाही छान वाटतं तुम्हाला भेटून. आणि तशी पॉडकास्टमधली पहिली मुलाखत औरंगाबादला झाली माझी, तिथल्या लोकल चॅनलला. त्यामुळे मलाही ती उत्सुकता होती, कारण आयुष्याचा सगळा पट मांडायचा आणि तोही गप्पाच्या रूपात. तुमचा फॉर्मॅट मला छान वाटला. म्हटलं बोलूया, आणि तेही मुलगी आणि आई असं इंटरव्ह्यू पहिल्यांदाच होतोय, आणि म्हणजे महिलांना प्राधान्य. येस सर, सगळ्यात प्रथम तर तुमचं अभिनंदन, कारण you. तुम्हाला आत्ताच साहित्य विहार संस्थेचा नागपूर येथील जोहार मायबाप या नाटकासाठी तुम्हाला पुरस्कार मिळालेले आहे. त्यासाठी तुम्हाला स्पिल द टी विथ सरता पेज या पॉडकास्टच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा अभिनंदन करते. थँक्यू. आणि आपण ह्याच्यापासूनच सुरुवात करूया की काय आहे जोहार मायबाप हे नाटक. जोहार मायबाप खरं तर माझ्या बालपणातलं, म्हणजे ते संस्कारातनं लिहिलं गेलेलं नाटक आहे. कारण मी एका खेड्यात वाढलो, म्हणजे अत्यंत बीड जिल्ह्यातलं दुष्काळग्रस्त गाव आमचं. नेहमी तिकडे दुष्काळ बीडला. तुम्हाला माहिती आहे, आत्ता रेल्वे आली. हो. म्हणजे स्वातंत्र्यानंतर जवळपास इतक्या वर्षानंतर आमच्याकडे रेल्वे आली. म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की काय परिस्थिती असेल. तर त्या जिल्ह्यातल्या एका खेड्यात मी वाढलो, आणि तिथे म्हणजे कसं होतं की आजूबाजूला सगळ्या लोककला होत्या. म्हणजे तमाशा असेल, भजन असेल, भारुड असेल, पोतराज असेल. तर आम्ही जत्रेमध्ये, त्यानंतर वेगवेगळ्या बाजारामध्ये तमाशा लागायचा, आणि तो तमाशा मी बघायचो. आणि त्यावेळी तमाशाला 5-10 हजार लोक यायचे. 2 तंबू वगैरे लावले जायचे, आणि त्या पंचक्रोशीतले 5 ते 10 हजार लोक तमाशा बघायला यायचे. आणि तो सगळा कष्टकरी शेतकरी मंडळी असायची, आणि ते तमाशा बघायला यायचे. त्या तमाशामधली मावशी आणि सोंगाड्या, म्हणजे ते दोन्ही पुरुष कलावंत, पण एक जण मावशी करायचा, सोंगाड्या करायचं. आणि ते अक्षरशः भारावून टाकायचे, मोहिनी होईल असं काम करायचे. 5-10 हजार पब्लिकला खेळवणं सोपं नाही. आणि ते सगळं इतकं ईजमध्ये करायचे. कुठल्याही ॲक्टिंग स्कूलला गेलेली माणसं नाहीत. इतका नैसर्गिक अभिनय, विनोदाचं त्यांचं टायमिंग, ते संस्कार माझ्यावरती झाले. आणि तो सगळा सुवर्ण काळ मी पाहिलेला. आणि 1995 नंतर जेव्हा तमाशा उतरते कळा लागली तमाशाला, म्हणजे फक्त नाचण्याचे कार्यक्रम सुरू झाले आणि तमाशाचे प्रयोग कमी होत गेले, त्याच दरम्यान मी एका लोककलावंताची मुलाखत वाचली पेपरला. आणि दुसरं म्हणजे नसरुद्दीन शहांची एक मुलाखत आली. त्याच्यात त्यांचं एक वाक्य होतं की तुम्ही अभिनय केला नसता तर तुम्ही काय केलं असतं. तर ते मला अभिनयाशिवाय बाकी काही येतच नाही. तर ह्या लोककलावंतांचा इतिहास आहे, ते त्या कलेशिवाय दुसरं काही करू शकत नाही. आणि मग त्या तमाशाचा झालेला सगळा ऱ्हास हा मला अस्वस्थ करत होता. मी तो सुवर्ण काळ बघितलेला होता, आणि गेली 300 वर्ष महाराष्ट्रामध्ये तमाशानी आपल्याला रिझवलेलं आहे. आणि आज तमाशाची अवस्था अशी आहे. त्यावरून मला ते लोकनाट्य सुचलं. मात्र त्याचा आकृतीबंध मी वेगळा ठेवला मुद्दाम. त्याच्यात फक्त 2च पात्र आहेत, मावशी आणि सोंगाड्या. आणि ते दोघं एका गावात जातात. आता आपल्याला कोणी करू देत नाही प्रयोग, मग करायचं काय. आणि ते सांगतात की आमची तमाशाची गाडी तिकडे फसली आहे, ती येऊ शकत नाही, असं खोटं कारण सांगतात. आता लोकल लोक म्हणतात अरे एवढे पब्लिक जमा झाला, तर काहीतरी तुम्ही दोघं सादर करा. मग हे दोघं जण अख्खा तमाशा सादर करतात. गण, गवळण, बतावणी आणि वगनाट्य. फक्त 2च कलावंत, आणि 2 तास ते लोकनाट्य सादर करतात. आणि ते लोकनाट्य सादर करताना त्याच्यामध्ये सगळं गण, गवळण, बतावणी आणि वग. तर वगामध्ये यांचं स्वतःचं ते दुःख मांडतात की तमाशा कलावंताचा कशा पद्धतीने बदल होत गेले आणि आज काय परिस्थिती आहे. आणि म्हणून ते जोहार मायबाप, तो जोहार केलेला आहे त्या कलावंताने मायबाप प्रेक्षकांना,
की आमचं सगळं आहे पण हे आमच्याकडे लक्ष राहू द्या. आणि आज खूप विपन्न अवस्थेत जगतात ही सगळी मंडळी, लोककलावंत. आणि त्यांना हे समर्पित नाटक आहे, ज्याला आत्ता हा 4था पुरस्कार मला मिळाला आहे. आणि या नाटकाचे मी 4 राज्यात प्रयोग केले, महाराष्ट्र, दिल्ली, गोवा आणि गुजरात. आणि वैशिष्ट्य म्हणजे ह्या नाटकाचा लोकमत सखी मंच त्यांच्या महिलांसाठी कार्यक्रम घेतात आणि जवळपास 1000 महिला असतात. तर केवळ महिलांसाठी लोकनाट्य सादर केलं, कुठेही बिभत्स काही नाही. आणि तमाशा हा 1000 महिलांनी बघितला. असे 5 ते 6 प्रयोग त्यांनी आमचे प्रायोजित केले होते. आणि तिथे आम्ही हे सादर केलं आणि इतका प्रचंड की बायका नाचायच्या त्या सगळ्या गाण्यांवर, गवळणींवर. इतका सुंदर प्रतिसाद मला मिळाला. तर त्या तमाशामध्ये, त्या नाटकामध्ये माझं बालपण आहे, कारण ते बालपणी हे सगळे संस्कार झाले आणि ते माझ्या लेखनातनं ते आत्ता आले. पण सर, म्हणजे तुम्हाला अशी कोणत्या गोष्टीने मोटिवेट केलं जिथे तुम्हाला असं वाटलं की इथे महिला वर्गांना आपण ॲड्रेस केलं पाहिजे? म्हणजे तुम्ही आत्ताच म्हणालात ना की 1000 महिला असायच्या आणि त्या लिटरली त्या एन्जॉय करायच्या तो परफॉर्मन्स. तर ते हे कॉन्सेप्ट कुठून आलं? ते असं होतं की मला सखी मंचनी अप्रोच केलं. आणि नेमकं काय होतं, आपल्याकडे तमाशा म्हटलं की नाकं मुरडली जातात. करेक्ट. म्हणजे इव्हन माझ्या लहानपणी सुद्धा तमाशा बघणं निषिद्ध होतं घरामध्ये. तर आम्ही चोरून असं मी आमच्या शेतातल्या गड्यांबरोबर, कुठल्या एखाद्या सिनियर माणसाबरोबर त्याच्या पटवापटवी करून त्याच्यावर आम्ही गपचूप रात्री शेतात झोपायला म्हणून जातो म्हणून सांगायचं घरी. आणि बैलगाडीत रात्री नारायणगड म्हणून आमच्याकडे आहे, त्या गडावर तमाशा बघायला जायचं. आणि पहाटे पुन्हा तमाशा संपला की यायचं. सो घरी कळायचं नाही. आणि मग ते पैसे कसे मॅनेज करायचे, 50 पैसे वगैरे तिकीट होतं. तर आम्ही खूप वेळा लिंबोळ्या विकायच्या, कोया विकायच्या, त्याच्यातनं पैसे बाजारच्या दिवशी मिळवायचे आणि मग ते 50 पैशाचं तिकीट काढायचं. प्रसंगी काही मंडळी आमच्यातली जी नाटक बघणारी होती, तमाशा बघणारी होती, ते काय करायचे, त्यावेळेस शिक्का मारायचे लोकनाट्यामध्ये हातावर. ते आधी हाताला थुंकी लावायचे, त्याच्यावर शिक्का मारला की जाऊन दुसऱ्याच्या हातावर ते हळूच असं दाबायचे आणि त्याच्यातनं बघायचे, पैसे नसतील तर. म्हणजे इतकं त्यावेळेस पॅशन होतं ते बघायचं. ते नसेल तर मग आता आम्हाला काही गणगवळण बतावणी बाई नाचण्यामध्ये इंटरेस्ट नव्हता, आम्हाला वगनाट्यामध्ये होता. मग आम्ही कधी कधी काय करायचं, वगनाट्य म्हणजे ते नाटकासारखं सगळं, एखादा तो पौराणिक ऐतिहासिक एखादा विषय घ्यायचे आणि सादर करायचे. कधीतरी सामाजिक पण असायचं, सख्खा भाऊ पक्का वैरी, अर्थात कुठली याची मैना अशी. आणि त्याच्यामधलं ते बघत असताना आम्ही काय करायचो, तंबूची कनात असते अशी बाजूने, त्या कनातीच्या खाली असं झोपायचं इकडे आणि ते वर पडदा करून तिथून तो सगळं बघायचं. म्हणजे मी बीडला सुद्धा एक नाटक असं बघितलं होतं, निळू फुलेंचं, राजकारण गेलं मिशीत. तेही लोककलेच्या येत होतं. पैसे नाही आहेत, शिक्षणाच्या वेळेस इतकी गरिबी होती की नाटक बघायला कुठून पैसे, त्यावेळेस 100 रुपये तिकीट वगैरे कुठून काढणं. तर नेमकं लाईट जायचे आमच्याकडे, तर ते लाईट गेले आणि बाहेर बत्त्या ठेवलेल्या असायच्या. तर ती एक बत्ती मी डोक्यावर घेतली आणि चंपवती नाट्यगृह त्याच्यात शिरलो आणि ती बत्ती ठेवल्यानंतर लाईट आले. मग मागे एका ठिकाणी बसून ते नाटक मी बघितलं. श्रीराम लागू आणि यांचं एक सामाजिक कृतज्ञता निधीसाठी एक नाटक आलं होतं, लग्नाची बिडी. ते कसं पाहिलं असेल, तर जिथे त्यांचं नाटक असं मोकळ्या जागेत ठेवलं होतं आणि बाजूने अशी कनात लावली होती. तर आम्ही तिथलं एक टॉयलेट होतं, त्या टॉयलेटच्या वर मी आणि माझा मित्र जाऊन बसलो आणि तिथून अख्खं नाटक आम्ही लग्नाची बिडी पाहिलं, कारण तिकीट काढायला पैसे नाही. हे नाटकाचं वेळ अशा पद्धतीने डेव्हलप होत गेलं. आणि गावामध्ये आमच्या सोंग व्हायची की भारुडं व्हायची. नाथांच्या भारुडामध्ये एवढी ताकद आहे की त्या भारुडामध्ये इतका मोठा अर्थ दडलेला आहे, हे आत्ता कळायला लागतं. तर ते फक्त सादर करताना असं वाटतं किती छान. किंवा एक कीर्तनकार 2 ते 2.5 तास एकटा बोलतो आणि आपण ऐकत राहतो, काय जादू ही. ते देत असलेले सगळे संदर्भ अभंगाचे आणि इतके असायचे की आपल्याला दुःख आपलं विसरून जायचो. म्हणजे एक की ठेविले अनंते तैसे जाय राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलीला ऐसे नाही. म्हणजे किती मोठा आधार मिळायचा त्या अभंगांमधनं जगण्याला, की जेव्हा आपल्याकडे सगळं नैराश्य आहे, गरिबी आहे, परिस्थिती वाईट आहे, प्रतिकूलता आहे, तर हे जगण्याची उमेद देणारे ह्या सगळ्या घटना आजूबाजूला होत्या. मग कीर्तन असेल, भारुडांचे कार्यक्रम व्हायचे, कधी तमाशा असायचा आणि मग दारावरती येणारे पोतराज असतील, हे ह्या सगळ्या लोककला बघत गेलं आणि ते संस्कार होते. मग लिखाणामध्ये पण ते आपल्या येत जातं. त्या पद्धतीने माझं ते येत गेलं आणि आता ह्या नाटकाला म्हणजे लोकांनी तर दाद दिलीच, पुरस्काराने पण त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं. आणि ते प्रकाशन मुद्दाम मी केलं. आता मी ते नाटक थांबवलं तर किमान पुढच्या पिढीला कोणाला करायचं असेल तर ते करू शकतील, म्हणून संवेदना प्रकाशननी त्याचं प्रकाशन केलेलं आहे. ग्रेट ग्रेट. तुमचे काव्यसंग्रहही आहेत सर, राघव शेला आणि गोपाळ काला. हो.
तर त्याच्याबद्दलही आम्हाला आवडेल जाणून घ्यायला. राघव मी खरं तर कविता म्हणजे तिसरी चौथीला असताना लिहिली होती. पण त्या काही नंतर माझी ती वही पावसामध्ये भिजली. मी ते माझ्या काव्यसंग्रहाच्या प्रस्तावनेत लिहिले राघव शेलामध्ये. तर मी त्यावेळेस लिहून ठेवायचो कविता. म्हणजे कविता म्हणजे काय, ती पानं वहीची जी उरलेली असायची त्याच्यामध्ये कविता लिहायची. करेक्ट. आणि त्या सगळ्या कविता लिहिल्या. आणि 1982 साली मी 10वीला असताना खूप पाऊस झाला, जसं यावर्षी झाला मराठवाड्यामध्ये. म्हणजे न भूतो न भविष्यती इतका पाऊस झाला. आणि त्यावेळेस भिंत आमच्या घराची कोसळली. आणि ज्या कोनाड्यामध्ये ती डायरी ठेवली होती, डायरी म्हणण्यापेक्षा ती वही, तर ती वही पूर्ण त्याच्यात गेली. आणि ती पूर्ण पाण्याने रात्रभर तेव्हा शाई पेननी लिहायचं ना, ते शाई पेन होते, निपमध्ये शाई भरायची, 2 थेंब मला शाई उसनी दे, मग तू 2 थेंब मला दे. आमची देवाणघेवाण अशी असायची की तू 2 थेंब मला आज शाई दिली, तुला उद्या 5 थेंब देणार. तर त्या शाईच्या पेनानं लिहिलेलं होतं ते. तर त्याच्यामुळे ते सगळं पाण्याने ते पुसट झालं. मग काहीच कळलं, खूप वाईट वाटलं. मग ती वही घेऊन असं लहानपणी कीर्तनकारांनी सांगितलेलं होतं की तुकाराम महाराजांची गाथा वाचवली इंद्रायणीने. म्हणून मग मी ती वही घेऊन आमच्याकडे ग्रामदैवत मारुती त्याच्यासमोर जाऊन उभा राहिलो, रडलो वगैरे की माझं ते कविता मला परत दे वगैरे. आता माझ्या अंगावर काटा येत की इतके भाबडे असतो आपण. ती कसली कविता माघारी मिळते. आणि त्याच्यात ती माझी वही हरवली. त्याच्यामुळे त्या कविता काही नाही. नंतर मी कॉलेजला गेलो आणि जी मला वसंत बापटांनी पहिलं बक्षीस, कवी वसंत बापटांनी पहिलं बक्षीस दिलं मला कवितासाठी, काव्यवाचनासाठी. आणि मग त्याच्यानंतरच्या ज्या माझ्या काही कविता होत्या त्या माझ्या बायकोनी जपून ठेवल्या पुढे. ती माझी एक वही होती, त्याच्यातले तिने. आणि नंतरही लिहिलेल्या कविता तिने इतकी वर्ष त्या जपून ठेवल्या. तिने कधी स्वतःचे दागिने जपले नाहीत, ते हरवले, पण माझ्या कविता जपून ठेवल्या. आणि नंतर मग तिने आग्रह धरला मला 2018 साली, या कवितांचं तो पुस्तक काढ. म्हटलं अरे काय, तर माझा अनुभव आहे. म्हणून मी त्याला नाव पण असं दिलंय राघव शेला. तर राघव शेला मला बरेच जणांनी विचारलं राघव शेला म्हणजे काय, कारण हा शब्द तर कुठे डिक्शनरीत नाही. तर राघव शेला म्हणजे जेव्हा सीता वनवासाला गेली, असं म्हणतात की तिच्याजवळ रामाचा फक्त शेला होता, राघवाचा. आणि त्या एका राघवाच्या शेल्याच्या आधारावर, त्या बळावर ती तिथे या सगळ्या प्रतिकूलतेशी लढत राहिली, एकाकी पण ते सहन करत राहिली. तसा कवितेमधनं मी व्यक्त होत गेलो. कविता माझ्या सोबत होती. म्हणून ही सगळी प्रतिकूलता, ही गरिबी, सगळे झालेले अपमान, हे सगळं पचवत मी कवितेतनं व्यक्त होत राहिलो. कदाचित नाहीतर आपण आत्महत्या केली असती, मार्ग दुसरा काहीतरी निवडला असता. तर त्या कवितेने मला जगवलं, म्हणून तो माझा राघव शेला आहे. ह्या सगळ्या कविता म्हणजे माझे राघव, कारण ती माझी अभिव्यक्ती आहे. मी त्याच्यातून व्यक्त झालो नसतो तर फुटलो असतो, म्हणून माझा तो राघव शेला आहे. अशी ती राघव शेला काव्यसंग्रह तो प्रकाशित झाला. त्यालाही 4 पुरस्कार मिळाले त्यावर्षी. पहिल्याच काव्यसंग्रहाला माझ्या 4 पुरस्कार वेगवेगळ्या संस्थांचे, अगदी इंदोरच्या संस्थेचाही त्याला पुरस्कार मिळाला. असा तो राघव शेला. आणि दुसरा काव्यसंग्रह आहे तो गोपाळकाला. गोपाळकालाची गोष्ट वेगळी आहे, जे मी तेच विचारणार होते तुम्हाला की सर गोपाळकालामध्ये तुमच्या बालपणीच्या आठवणी आहेत. हो, गोपाळकाला म्हणजे काय, आमच्याकडे मराठवाड्यामध्ये 7 दिवस सप्ताह होतो आणि शेवटच्या दिवशी काल्याचं कीर्तन होतं. आणि ते एक महाराज येतात, ते कीर्तन करतात. आणि मग त्या ठिकाणी लाह्या, मुरमुरे, रेवडी, जे काही प्रसाद आहे तो सगळा एकत्र करून त्याच्यात कोणीतरी दही आणतं, ते कालवतात. आणि तो प्रसाद असा वाटला जात नाही. तर महाराज कीर्तन झाले की पहिल्यांदा ते असे थोडेसे सगळ्या बाजूला उधळतात, असा या बाजूला त्या बाजूला. आणि मग तो प्रसाद तिथे सगळे जे उपस्थित भक्त आहेत ते काय करतात, कोणाजवळ टोपी असेल ते टोपी घेऊन त्याच्यात प्रसाद घेतात. कोणाकडे धोतराचा सोगा असतो तो पुढे करून घेतात. कोणी उंजळ पुढे करतो, कुणीतरी पदर पुढे करतात महिला, आणि तो प्रसाद घेतात. तर असा हा प्रसाद, कधी कधी तुम्हाला रेवडी येते, कोणाला तरी नारळाचा तुकडा येतो, आणि मला मात्र एक मुरमुरा आला. तर तसा तो माझा गोपाळकाला आहे. माझ्या आईने काय झालं, त्याच्यामध्ये मग अशी घटना अशी आहे, 10वीला मला फीस भरायला पैसे नव्हते. खूप रडलो. 3 दिवसावर आता फीस भरायची, नाही तर परीक्षा देता येणार नाही. मग असं संध्याकाळी रडत असताना आईने मला सांगितलं, आई आली, तिला कळलं. म्हणलं आई आपली असं का वाईट वेळ आहे की आपल्याजवळ पैसे नाहीत फीस भरण्यासारखे सुद्धा. तर आई म्हणाली आपण कीर्तन ऐकतोस, महाराजांनी काय सांगितलंय. त्यावेळेस ते काय करतात, गोपाळकाला सगळ्यांना असं ते उधळतात. त्यावेळेला कोणाला तरी रेवडी येते, कोणाला लाही येते, कोणाला मुरमुरा येतो. आपल्याला समजा मुरमुरा आला तर तो टाकून देतोस का तू? नाही, तो प्रसाद म्हणून खातोस ना. तसं जे आपलं आयुष्य वाट्याला आलं आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे. आणि हा मोठा दृष्टिकोन मला आईने दिला, की आयुष्याचं तत्वज्ञान मला तिने शिकवलं. खरं तर ती 6वी पास, पण किती मोठं तत्वज्ञान आहे की दुःख मानून काय करणार, त्याच्याशी फाईट करा. आणि दुसरी गोष्ट, जे आलंय ते स्वीकारा,
की तुम्हीच समाधानी आहात, तुम्ही आनंदी आहात. जे आज सगळे शिकवलं जातं की पॉझिटिव्ह थॉट्स आणि हे न ते ज्या कार्यशाळा होतात, तुमच्या पिढीला तर फार येते. मनोविकार तज्ज्ञांचं मार्गदर्शन, मी आता डिप्रेशनमध्येच गेले आणि माझं असं झालं, हे जे आहे ते तुला काय बरोबर आहे नाही? आत्ताच्या पिढीचं आहे ना, मनाविरुद्ध थोडं झालं की ते. तर अशा वेळेला आईसारखी जी आपली फिलॉसॉफर, गाईड, तर तिने हे जे तत्त्वज्ञान दिलं जे मला पुढे कामाला आलं. त्यामुळे मग नंतर जे आलं त्याला फाईट करत गेलो. असा हा गोपाळकाला. हा आत्ता मागच्या 2024ला प्रकाशित झाला. त्याला हॅट्रिक केली. त्यालाही 3 पुरस्कार मिळाले. अरे वा. गोपाळकालाला सुद्धा. इन बिटवीन पण काही आठवणी असतील ना तुमच्या आईसोबतच्या, जिथे तुम्हाला असं वाटलं की हे तर आयुष्याचं तत्वज्ञान आहे. जसं ह्या हो. गोपाळकाला ह्या एका प्रसंगातून तुमच्या समोर आलं, तसं असे अनेकही प्रसंग असतील अजून. त्यातला सगळ्यात म्हणजे एक आपलं चित्रमय प्रसंग आपलं म्हणजे आता माफ करा जर पाणी आलं डोळ्यात तर. असा एक चित्रमय प्रसंग आहे की माझ्या मोठ्या भावाला इंजिनिअरिंगला नंबर लागला आणि त्याचे पैसे भरण्यासाठी आईकडे पैसेच नव्हते घरात. आणि आमच्याकडे असं देवघर होतं, तिथे एक आईची पत्र्याची पेटी ठेवलेली होती. मग आता काय करायचं, तर आईनी ती पेटी उघडली संध्याकाळ. मला अजून तो प्रसंग जशाच तसा आठवतो. तिने ती पेटी उघडली आणि मंगळसूत्राचे मणी असतात 2-2 आणि ते त्याच्या वाट्या असतात, तर त्याचे मणी काढले आणि ते माझ्या मोठ्या भावाजवळ दिले. ते म्हणले आता हे शेवटचे याचे काय जे पैसे एवढंच माझ्याकडं. ती पेटीतलं ते म्हणजे जो बाईचा दागिना असतो मंगळसूत्र, त्याच्यातले ते मणी काढले सोन्याचे आणि ते माझ्या भावाला दिले. हे मोड आणि तू फीस भर. तर तो प्रसंग मी कधीच विसरू शकत नाही की हे फक्त आईच करू शकते. तर हा प्रसंग मला नेहमी आठवत राहतो. म्हणून मी माझ्या प्रवासामध्ये नंतर तुम्हाला दाखवतो. मी माझी ती पेटी जी जेव्हा मी गावातनं शहरात निघालो त्यावेळेस मी जी एक पत्र्याची पेटी होती ज्याच्यावर आमच्या गावातल्या एका पेंटरनी असं एक फूल काढलं आणि माझं नाव काढलं आणि ती पेटी त्याला नंतर मी एकदा रंग दिला. ती पत्र्याची पेटी मी आजही इतक्या वेळा मी स्थित्यंतर झाली माझी म्हणजे खालापुरी टू बीड, बीड ते औरंगाबाद, औरंगाबाद म्हणजे आत्ताचं संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर आणि आता मुंबई. तर अशा प्रवासात ती पेटी मी आजही माझ्या घरात जपून ठेवलेली आहे. कारण ती पेटी माझ्या वास्तवाचं प्रतीक आहे. ते मला प्रेरणा देणारा स्रोत आहे की आपण असे होतो, इथपर्यंतचा आपला प्रवास आहे. मी त्याच्याकडे कधी वाईट वाटलं कुठल्या गोष्टीबद्दल तर ते पेटीकडे बघतो आणि ती पेटी मला ऊब देते, प्रेरणा देते, काम करायचं बळ देते. तर ती आठवण मला आईची आहे. आणि दुसरी आठवण वडिलांची आहे. वडील मी संभाजीनगरला आत्ताच्या शिकत असताना वडील आले होते. आता घरात त्यावेळेस ते काही स्टोव होता, तर स्टोवमध्ये राखेल नव्हतं. मग वडिलांना म्हटलं दादा दादा म्हणायचो मी, आपण हॉटेलमध्ये चहा पिऊया. त्यांना चहाचं फार वेळ होतं. मग आम्ही दोघं चहा प्यायला गेलो तर त्यांनी ते बोर्डवर पाहिलं असं चहा. मी सांगितले 2 चहा आणि त्यांचं लक्ष गेलं की 50 पैशाला चहा आहे. अरे बापरे. मग तेव्हा 8 आणे म्हणायचे. अरे बापरे 8 आण्याला चहा आहे. ते म्हणे नको नको एकच मागव. आणि मग त्यांनी अर्धा आणि मी अर्धा पिला. आज खूप वाईट वाटतं की सगळं असताना ते नाही आहेत. तर हे जे आई वडील असं असंख्य आठवणी आहेत की जेव्हा किंवा माझ्या एका शिक्षकाने जेव्हा मी 7वी पास झालो, आमच्या गावात 7वीपर्यंत शाळा होती. मग मी 8वी 9वी 10वी 5 किलोमीटर पायी खोकर मोहला जायचो आणि 5 किलोमीटर परत यायचो आणि तेव्हा पायात चप्पल नाही. हे बघून माझ्या एका शिक्षकाला फार वाईट वाटलं. मग त्या शिक्षकाने मला त्या काळात 10 रुपयाची वाहनं असायच्या, कातडीची एक चप्पल बनवली जायची. ती चप्पल मला त्यांनी दिली 10 रुपयाची. का तर पाय पोळतात एवढ्या उन्हात. हा मुलगा अशा फुपाटा असायचा ना, सगळी मातीला फुपाटा म्हणतात तिकडे. फुपाटा खडीतनं येतो हा मुलगा. वय किती होतं 14-15 वर्ष. आणि तो येतो अशा उन्हात पावसात बिना चपलेचा आणि ते बघायचे, वेदना व्हायच्या. पण हे कोण, तर ते एकदा शिक्षकाने ते बघितलं आणि S.L. कुलकर्णी म्हणून माझे शिक्षक होते मराठीचे. मग त्यांनी मला 10 रुपयाची त्या वाहना घेतल्या. तर अशी मदत करणारी माणसं मला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मिळत गेली आणि म्हणून मी इथपर्यंत आलो. खूप माणसं आहेत म्हणजे देव मला प्रत्यक्ष कधी दिसला नाही, भेटला नाही, पण ही देवाच्या रूपासारखी माणसं मला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर भेटत गेली. मला बीडला आलो तर मला रामलिंग स्वामी म्हणून स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांनी मला मंदिरामध्ये राहण्यासाठी जागा दिली. बीडला तुम्ही मंदिरात राहिले? मंदिरात राहिलो मी. पुत्रेश्वराचं एक मंदिर आहे मंत्री गल्लीमध्ये, तर तिथे मला त्यांनी राहण्याची माझी व्यवस्था केली. कारण मी 3 दिवस एका दत्त मंदिरात राहिलो, पैसे नव्हते म्हणून. माझी पेटी घेऊन तिथे सार्वजनिक नळावर आंघोळ करायची आणि कॉलेजला जायचं. मग तिथे एका टपरीवर पानाचं काम केलं. मग मला 10 रुपये मिळाले. मग ते 10 रुपये नेमक्या फाटका नोटा दिल्या, त्या चालेना. मग बँकेत गेलो मी, एक माझ्या ओळखीचे होते त्यांच्याकडे. मग त्यांनी मला त्या बदलून दिल्या.
आणि मग नंतर मला ही पुत्रेश्वराची खोली त्यांनी मला त्या मंदिरातली दिली, त्या रामलिंग स्वामी. अशी माणसं भेटत गेली. मग तिथे एक पुजारी राहायचे. तर माझा कधी डबा आला नाही, जेवायला नाही मिळालं तर तिची म्हणायची, माझी अर्धी भाकर आहे बाबा आणि एवढा ठ्याचा आहे, खा, उपाशीच दिसतोयस तू पोरा. म्हणून ती मला खाऊ घालायची. कोण होती माऊली मला माहिती नाही, कोण होता तो माणूस माहिती नाही. आणि ते संध्याकाळी त्यांच्या घरी जायचे. तर अशी मदत करणे, कोणीतरी मला चप्पल घालायला द्यायचं, कोणीतरी कपडे घालायला द्यायचं. तर कुणीतरी शिक्षक, मला एकदा वादविवाद स्पर्धेला चाललो होतो, गायकवाड म्हणून माझे मराठीचे शिक्षक होते, प्राध्यापक होते. तर त्यांनी मला ते म्हटल्यावर एवढी थंडी आहे, तुझ्या अंगात काहीच कपडे नाहीत. तर त्यांनी स्वतःचा स्वेटर मला दिला होता, की हा मुलगा वक्तृत्व स्पर्धेत बक्षीस मिळवतो, वादविवाद स्पर्धेला जातो आणि एवढ्या थंडीत हा असाच चाललाय. त्यांनी अंगातलं स्वेटर काढलं बस स्टँडवर आणि मला ते स्वेटर दिलं. आज ते हयात नाहीत. तर अशी माणसं मला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर, म्हणजे अगदी मुंबईतलं उदाहरण सांगायचं तर म्हणजे भारत गणेशपुरे असेल आपला अभिनेता, म्हणजे त्यांनी माझं सामान शिफ्ट केलं. माझ्या मायका मुलांना पहिलं जेवण आणि नाश्ता त्यांनी त्याच्या घरात खाऊ घातला. इथपासून ते आदेश बांदेकर असेल, आदेशनी मला जेव्हा करोना झाला तेव्हा मला फक्त सांगितलं, मी काळजी करू नका, मी बघतो सगळं, तुमचं आधार कार्ड फक्त पाठवा. आणि मला कोकिलाबेनला ॲडमिट करून घेतलं त्यांनी. 17 दिवस मी तिथे होतो. त्यांनी फोन करून फक्त एवढंच बळ दिलं, मी आहे, तुम्हाला काही झालं तरी मी कुठेही हॉस्पिटलला घेऊन जाईल, तर तुम्ही काळजी करू नका. तर असे असंख्य प्रसंग आहेत, म्हणजे ज्याच्यावर पुस्तक होईल अशी माणसं मला आयुष्यात भेटत गेली. आणि ज्यांनी माझं आयुष्य आज जे काही आहे ते सगळं अशा लोकांमुळे घडत गेलं. अशी माणसं असणं गरजेचंही असतं. हो. आणि आत्ता म्हणजे आणि ते कसं वागावं लोकांशी ते शिकवतात. म्हणजे आजही मग आपल्याला ते नकळत ते संस्कार होतात, की आपण लोकांशी कसं वागलं पाहिजे, आपण कोणाला गरजूला कशी मदत केली पाहिजे, कोणाला एक शाब्दिक आधार पण किती महत्त्वाचा असतो. तर मग मी त्याच्यासाठी माझं एक नाटक होतं, मी पाहुणे कल्लाकार नावाचा एक 1.25 तासाचा कार्यक्रम करायचो, की अनाथ आश्रमामध्ये लोक राहतात, सगळे वृद्ध लोक. तर त्या लोकांना, ज्येष्ठ नागरिकांना कोणी फळं देतात, कोणी शाली देतं, कोणी कपडे देतं, कोणी पैशाची मदत करतात. पण त्यांना हसवणारं, त्यांच्याशी जाऊन बोलणारं कोणीच नाही आहे, हे माझ्या लक्षात आलं. आणि आपल्याला ईश्वराने ही ताकद दिली आहे कलेची. मग मी एक 1.25 तासाचा विनोदी पाहुणे कल्लाकार असा एक कार्यक्रम तयार केलेला आहे. पाहुणे कल्लाकार म्हणजे काय, कलाकार म्हणतो ना, तर हे कल्लाकार आहेत, की आपण आपली बहीण असेल, मुलगी असेल, याच्या लग्नाला पाहुण्यांना सगळ्यांना आग्रहाने बोलवतो, तुम्ही या. कल्ला म्हणजे गोंधळ गोंधळ घालणे. आपण आग्रहाने बोलवतो. पण ही मंडळी आल्यानंतर त्यांचे जे नखरे आहेत, त्यांच्या ज्या सवयी आहेत, त्यामुळे आपल्याला काय त्रास होतो आणि त्याच्यातून जी गंमत घडते, याचं हे पाहुणे कल्लाकार, जे प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत आहे. आणि मग त्या नाटकाचे मी अशा आश्रमांमध्ये जाऊन प्रयोग करण्याचा प्रयत्न करते. तेवढंच मी त्यांच्या दुःखाचं परिमार्जन करू शकतो, त्यांना तेवढा आनंद देऊ शकतो, त्यांच्या चेहऱ्यावर तेवढं हसू येईल याचा प्रयत्न करू. तर तुम्ही पण असं सामाजिक काम करत असं कळलं तर तिथे तुम्हाला कुठे लागलं तर अशा ठिकाणी आपण हे कार्यक्रम करूया. मानधन मी कुठलंही घेत नाही, फक्त त्या लोकांना हसवणे, त्यांच्याशी संवाद साधणे, की आपल्याला कोणीतरी येऊन भेटलं, आपल्याशी कोणीतरी बोललं, ही भावना फार महत्त्वाची आहे आत्ताच्या काळामध्ये. तर ते मी करतो. नक्की सर. ॲक्च्युली हाच मेन उद्देश आहे आपला, की आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून कसं एकमेकांना जोडू शकतो, वेगवेगळ्या क्षेत्रातली लोक एकमेकांना जोडली जातील आणि समाजासाठीही त्याचा उपयोग होईल. त्याचबरोबर अशी माणसं जी पडद्यामागे आहेत आणि खूप साऱ्या गोष्टी करतायत, अनटोल्ड स्टोरीज आहेत, ज्या तुमच्यासारख्या जे व्यक्ती आहेत त्यांच्या माध्यमातून आपण इथे आणण्याचा प्रयत्न करतो. आणि पडद्यामागे फक्त हेच नसतात, आणि आमच्या मागे पडद्यामागे काम करणारी माणसं असतात. येस. ज्याच्यामध्ये माझी बायको आहे. येस. म्हणजे आज जेव्हा मी सगळं करतो त्यावेळेला माझ्या आनंदासाठी मी बजाज ऑटोमध्ये नोकरी करायचो. मी 12 वर्ष तिथे नोकरी केली संभाजीनगरला. आणि मी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला तर कोण बायको असं म्हणेल, की जिथं आपलं घर आहे, तिची नोकरी आहे, माझी आहे, आई वडील आहेत, सगळं आहे तिथे, आणि ते सोडून मुंबईला जायचं. बरोबर. पण तिने त्यावेळेस सांगितले की नाही, बिंदास तू सोड, समजा नाही तुझं काही झालं तर माझे जे पगार आहे त्याच्यात आपण चटणी भाकरी तर खाऊ शकतो. हे आज कुठली बायको म्हणते. तिने म्हणून कधी इतक्या वर्षात दागिन्यांचा हट्ट केला नाही. तिने मला इतकं बळ दिलं, त्याच्यामुळे मी मुंबईत येऊ शकलो. माझं स्वप्न मी माझ्या आनंदासाठी जगू शकतो आज. किती मोठी गोष्ट आहे, किती मोठा त्याग आहे की तिने माझ्यासाठी केला, की तुम्ही जा, मी आहे. आणि खरं तर ती अप्रतिम अभिनेत्री आहे. तिला त्या काळात तिथली सगळे अवॉर्ड्स मिळालेले आहेत अभिनयाचे. आणि इतकं असताना तिने अभिनय बाजूला ठेवला. ती म्हणली नोकरी, अभिनय आणि कुटुंब, मुलं
हे सगळं अवघड आहे रे, फक्त तू कर, मी थांबते. मग ती कधीतरी निवेदन, कवितेचे कार्यक्रम, अभिवाचन करते. पण तिने सगळं त्याच्यातनं स्वतः विड्रॉ झाली आणि मला पुढे केलं. आणि असाच मला एक असं परमेश्वराने संधी दिली, असं मी म्हणेन की जेव्हा तिला क्लास 1 म्हणून प्रमोशन मिळालं, ती परीक्षा पास झाली आणि प्रमोशनचं पत्र आलं, मग ती म्हणाली आता काय करायचं, प्रमोशनचं इतकं दूर जावं लागतंय मला. आणि दोन्ही मुलं माझी हुशार, ते अभ्यासामध्ये दोघांचेही बोर्डावर नाव आहेत, स्कूल स्कूलच्या. टॉपर म्हणून. 2010ला माझ्या मुलाचं नाव आहे, 97% त्याला, 97च्या अराउंड आहे. आणि मुलीचे त्याच्यानंतर 5 वर्षांनी मुलीचं नाव आहे. किती गौरवास्पद गोष्ट आहे. तर मग आता दोन्ही मुलं हुशार आहेत, तर कुटुंबाकडे कोणाला तरी वेळ द्यायला पाहिजे. मग त्यावेळेला मी घरी थांबलो. ती म्हणाली काय करू, प्रमोशन घ्यायचं का नको. म्हणलं नाही, तू माझ्यासाठी आलीस ना, आता मी पुढची 4-5 वर्षी जी काही आहेत तुझी इथं पुन्हा बदली होईपर्यंत ते मी घरी थांबेन. ते म्हणजे अरे मग तुझं आत्ता तर सुरू झालंय, तू चित्रपट करतोयस, नाटक करतोय, सिरियल चालू आहे, आणि तू का थांबतोयस घरी, मग तुला ब्रेक मिळेल ना. म्हटलं त्याला काय होतं, यापेक्षा मुलांच्या आनंदापेक्षा तुझ्या करिअरपेक्षा काय महत्त्वाचं आहे, तू आलीस ना माझ्यासाठी, तेव्हा विचार केलास का. आणि मग आम्ही एका रात्री शांतपणे बसून निर्णय घेतला. म्हटलं तू घे. आणि मी घरी थांबलो. मी मुलांचं सगळं संगोपन केलं आनंदाने, एक बाई घरातलं करते तसं. मला अगदी मला विरजण लावता येतं, मला लोणी काढता येतं, मला तूप कढवता येतं, मला भांडी घासता येतात, मला माझ्या हातचं मुलांना सगळं आवडतं, मी घरं झाडतो, सगळं करतो. कारण मी कॉलेजला असताना शेणाने माझी घरं सारवायचो, माझी रूम सारवायचं, कारण फरशीची रूम पण नव्हती माझी खोली. मी शेण गाईचं गोळा करायचं, रविवारी माझी खोली सारवायचो. त्याच्यामुळे तिला म्हटलं की मी करतो हे सगळं, आणि ते करायचो जे जे माझ्या वाट्याला त्यावेळेला आलं. त्याच्यातनं मुलं दोघंही चांगली तयार झाली. आज माझी मुलगी MD पेडियाट्रिक करते KM मध्ये, आणि मुलगा BTechला त्याला राज्यपालांचं पदक मिळालं, आणि IIMमधनं तो MBA झाला, IIM ग्रॅज्युएट आहे. आता तो रिजनल मॅनेजर म्हणून काम करतो एका मोठ्या कंपनीमध्ये. क्या बात. मग लक्ष्मणराव देशपांडे माझे गाईड होते PhDचे, तर त्यांना गाईडशिप मिळाली. मग त्यांनी मला फोन केला की विजय, मला तुझ्यासारखा विद्यार्थी हवा आहे, तर तू करशील का. म्हटलं सर मी बजाज ऑटोत नोकरी करतो, मी कसं आहे एवढा अभ्यास PhDचा वगैरे करणार. ते म्हणले नाही तू करशील, तुझ्यात ती जिद्द आहे, मी तुला बघितलंय. म्हटलं तुमचा विश्वास असेल, आशीर्वाद असेल तर मी करतो, पण मला एवढ्या सुट्ट्या नाही मिळणार. ते म्हणले ठीक आहे ना, जसा वेळ मिळेल तसं कर, पण 3 वर्षाच्या ऐवजी 5 वर्ष लागतील, पण तू कर, मला विद्यार्थी म्हणून हवा आहे. हा किती मोठा गौरव आहे माझा, म्हणजे हेड ऑफ द डिपार्टमेंटनी तुम्हाला असं म्हणणं. आणि त्यांनी स्वतः फोन करून मला बोलवलं घरी. आम्ही म्हटलं सर विषय काय घेऊ. ते म्हटले तुला आवडेल तो कर. मग मी त्यांना सांगितलं की सर माझ्या मनात नेहमी ना असं विचार येतो की मी दिग्दर्शनाचं बक्षीस मिळवतो, आणि मी पुस्तकं शोधली, पण मला दिग्दर्शनावर मराठीत त्यावेळी पुस्तक नाही सापडलं कुठे. तर मी दिग्दर्शनावर एक किमान पाऊलवाट म्हणून काही करू का रिसर्च. त्यामुळे अरे मस्त आहे, आणि हा विषय कोणी लिहिला नाही, तू लिही. आणि मग मी मराठी रंगभूमीवरील दिग्दर्शकाची भूमिका 1960 नंतर हा माझ्या प्रबंधाचा विषय निवडला. तो त्यांनी मान्य केला. म्हणजे ज्याच्यामध्ये मी 1960 नंतरचे जे महत्त्वाचे दिग्दर्शक आहेत 5, म्हणजे विजय मेहता असतील, अमोल पालेकर, जब्बार पटेल, वामन केंद्रे, चंद्रकांत कुलकर्णी, ते यांचा अभ्यास की ह्यांनी दिग्दर्शक संकल्पना कशी अस्तित्वात आणली, त्याला कसा लौकिक प्राप्त, त्याची अनिवार्यता कशी रंगभूमी निर्माण केली, त्याचा मी अभ्यास केला. आता 1960 नंतरचा अभ्यास करायचा म्हटल्यानंतर 1960 पूर्वी काय होतं, म्हणजे जेव्हा मराठी रंगभूमी सुरू झाली 1843ला, तेव्हापासून 1960 पर्यंत कसा दिग्दर्शक कुठल्या रूपात होता त्याचाही शोध घेणं गरजेचं होतं. मग तो अभ्यास केला. आणि या प्रबंधाच्या अभ्यासाच्या वेळेस भारत सरकारने त्यावेळेस ते एक फेलोशिप द्यायची, ज्युनियर आणि सिनियर, म्हणजे 35च्या आतल्या लोकांना ज्युनियर आणि त्याच्यानंतरच्याला सिनियर फेलोशिप द्यायची. तर माझी ज्युनियर फेलोशिप, मी हा प्रबंधाचा विषय सहज माझा मित्र म्हणला पाठव, आता ती इंग्रजीत ट्रान्सलेट करा, ते पाठवा. माझ्या एका बजाजमधल्या मित्रांनी, उल्हास जोशींनी मला ती इंग्लिशमध्ये करून दिलं. तर म्हणलं नाही तू पाठव. म्हणजे कसे लोक सपोर्ट करतात बघा. त्यांनी मला इंग्लिशमध्ये सिनॉप्सिस केला, मग ते सगळं मांडणी करून दिली, मग ते सगळं पाठवलं, आणि मी विसरून गेलो. मला भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाचं डायरेक्ट पत्र आलं की तुमची निवड झाली, आणि तुम्हाला त्या काळामध्ये मला जेवढा पगार होता बजाज ऑटो तेवढा 2 वर्ष मला 3,000 रुपये महिना सरकारने फेलोशिप दिली त्या विषयाला. आणि ते प्रबंध माझा त्यांच्याकडे आहे. त्यानंतर मग 2000 साली मला डॉक्टरेट मिळाली. महाराष्ट्रातला पहिला PhD, पहिला डॉक्टरेट माझा नाट्यशास्त्र विषयातला, कारण डिपार्टमेंट तिथे पहिलंच आमचं होतं, आणि सरांचा पहिला विद्यार्थी. आणि मग मला 2000 साली विद्यापीठाने PhD दिली.
नाट्यशास्त्राची. मित्रांनो, संपूर्ण एपिसोडमध्ये डॉक्टर विजयकुमार देशमुख यांच्यासोबत आपण चर्चा केली. त्याचबरोबर त्यांचं लेखन स्किल कसं त्यांनी एनहान्स केलं, डिरेक्शन असेल किंवा ऍक्टिंग असेल, त्याच्यामध्ये त्यांनी काय काय गमतीजमती करत आपला जीवन प्रवास घडवला, या सगळ्यांवरती आपण चर्चा केली आहे. पुढच्या भागामध्ये आपण त्यांच्या पूर्ण फॅमिलीला भेटणार आहोत. त्यांची नात, त्यांची सून, त्यांचा मुलगा आणि मुलगी अशा सगळ्यांसोबत चर्चा करणार आहोत आणि एक वेगळा एपिसोड आपण घडवणार आहोत. त्यामुळे कुठेही जाऊ नका, पाहत राहा स्किल द टीव्ही.